कार्यक्रमामध्ये सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची अजिबात गरज पडणार नाही। तुमच्या चेहऱ्यावर जर वांग येत असेल, काळपटपणा असेल, पिंपल्सचे डागधब्बे असतील तर हे सगळं कमी करण्यासाठी आजचा हा घरगुती उपाय तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। किचनमधल्याच 2 ते 3 गोष्टी वापरून एक साधा सोपा फेस पॅक आपण तयार करणार आहोत, ज्याच्यामुळे वर्षानुवर्ष चेहऱ्यावर जमा असलेला काळपटपणा, वांगाचे डागधब्बे, पिंपल्स हळूहळू कमी व्हायला मदत होईल। सोबतच यापुढे तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन एकही रुपया खर्च करण्याची अजिबात गरज पडणार नाही। तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर चला आजच्या घरगुती उपायासाठी सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला इथं लागणार आहे ती म्हणजे फेअर अँड लवलीची क्रीम, जी ग्लो अँड लवली नावाने सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळेल। आता 10 रुपयाला मिळणारं हे फेअर अँड लवली क्रीमचं पाकिट मी आणलेलं आहे, जे तुम्ही 3 ते 4 वेळा आरामामध्ये तुमच्या चेहऱ्यासाठी वापरू शकता। अतिशय फायदेशीर आहे। फक्त 10 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पार्लरपेक्षा जास्त ग्लो बघायला मिळणार आहे। सोबतच याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत, कारण फेअर अँड लवली क्रीम प्रत्येकीनं कधी ना कधी आपल्या स्किनवरती लावली असेल। इन्स्टंट आपल्या चेहऱ्यावर ब्राईटनेस हवा असेल, ग्लो हवा असेल तर आपण फेअर अँड लवलीची क्रीम लावतो, ज्याच्यामुळे लगेच तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा असेल, पिंपल्सचे डागधब्बे असतील ते हाईड केले जातात। तर याच क्रीमचा वापर करून एक साधा सोपा फेस पॅक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा पार्लरसारखा ग्लो मिळेल, अगदी घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता किंवा कुठेही घराबाहेर न जाता। तर असो, आता ही जी क्रीम आहे तर ती आपल्याला सगळ्यात अगोदर ना अर्धा चमचा इतकी क्रीम एका वेळच्या वापरासाठी लागणार आहे, जी इन्स्टंट तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल घडवून आणेल। इथून पुढे कुठल्याही कार्यक्रमाला जायचे, लग्नाला जायचे, एखाद्या सणासमारंभासाठी या पद्धतीनं ही फेअर अँड लवलीची क्रीम तुम्ही नक्की लावून बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। तर अर्धा चमचा इतकी फेअर अँड लवलीची क्रीम आपण एका वाटीमध्ये घेतलेली आहे। सुरुवातीला ती व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायची, जेणेकरून अजून 2 ते 3 गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर असतं ते म्हणजे कच्चं दूध। कच्चं दूध म्हणजे चेहऱ्यासाठीचं एक नॅचरल क्लिन्झर आहे, जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी सहज अवेलेबल असतं। आता हेच कच्चं दूध आपल्याला फेअर अँड लवलीच्या क्रीममध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकायचं आहे, ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कितीही धूळ मिट्टी, एक्सेस ऑइल जमा झालं असतील, पिंपल्स येत असतील तर चेहऱ्यावरची सगळी घाण साफ करण्यासाठी कच्च्या दुधाचा भरपूर चांगला फायदा होतो। आता साधारणतः 1 चमचा इतकं कच्चं दूध मी इथं ॲड केलेलं आहे। दोन्ही गोष्टी आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघताय छान अशी क्रीमी कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे। फेअर अँड लवलीची क्रीम आहे ती दुधामध्ये छान अशी डायल्यूट झालेली आहे। आजकाल आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, त्याच्यामुळेच आपल्या केसांवरती, आपल्या स्किनवरती आणि ओव्हरऑल आपल्या हेल्थवरती त्याचा परिणाम झालेला आहे। खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर एक्सेस ऑइल जमा होतं, पिंपल्स येतात आणि काळेपणा सुद्धा यायला लागतो। या सवयी सुद्धा तुम्ही कंट्रोलमध्ये केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। आता छान आपली ही जी क्रीमी कन्सिस्टन्सी आहे ती तयार झालेली आहे। आता त्याच्यानंतर वाढत्या वयानुसार आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पिंपल्स, रिंकल्स, फाईन लाईन्स यायला लागतात। हे सगळं कमी करण्यासाठी, सुरकुत्या चेहऱ्यावरच्या कमी करण्यासाठी आपल्याला इथं ॲड करायचं आहे ॲलोवेरा जेल। कुठल्याही ब्रँडचं ॲलोवेरा जेल तुम्ही इथं ॲड करू शकता। आता हे जे ॲलोवेरा जेल आहे, जे आपल्या स्किनला खूप चांगल्या पद्धतीनं मॉइश्चराईज करतं, हायड्रेट ठेवतं आणि त्यामुळे आपला चेहरा अजिबात ड्राय पडत नाही, निस्तेज किंवा रुक्ष आपली त्वचा दिसत नाही। जरी तुमचं वाढतं वय झालं असेल तरी चेहऱ्यावर एक फ्रेशनेस टिकून राहतो, त्यासाठी आपल्याला इथं ॲलोवेरा जेल वापरायचं आहे। ॲलोवेरा जेल तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा स्किनसाठी नक्कीच वापरू शकता। भरपूर अमेझिंग आणि चांगले फायदे त्याचे तुम्हाला मिळतील। आता तुम्ही बघितलं अर्धा चमचा इतका ॲलोवेरा जेल मी घेतलेला आहे आणि भरपूर त्याचे चांगले फायदे आपल्याला मिळणार आहेत, म्हणूनच या क्रीममध्ये आपण ॲलोवेरा जेलसुद्धा वापरलेला आहे। हे अजिबात स्किप करू नका। आता 3ही गोष्टी छान अशा एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून एक क्रीमी कन्सिस्टन्सी याची तयार होणार आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲड करायची आहे चिमूटभर हळद। आता ही किचनमधलीच हळद मी ॲड केलेली आहे। चेहऱ्याची स्किन आपली सेन्सिटिव्ह असते, सोबतच चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी सुद्धा हळद भरपूर फायदेशीर ठरते। चेहऱ्यावर जर काही पिंपल्स येत असतील, चेहऱ्यावर लालसरपणा आला असेल, सूज आली असेल तर हे सगळं कमी करण्यासाठी हळद भरपूर फायदेशीर ठरते, त्यामुळे चिमूटभर हळदसुद्धा आपण इथे ॲड केलेली आहेत। आता सगळ्या गोष्टी आहेत ते छान अशा एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघाल हळूहळू याचा कलर जो आहे तो पूर्णपणे हळदीमुळे चेंज झालेला आहे आणि एक छान क्रीमी कन्सिस्टन्सीचा आपला फेस पॅक तयार झालेला आहे, जो घरच्या घरी आपण केलेला आहे। कुठेही बाहेर जाऊन महागडं कुठलंही प्रोडक्ट आपल्याला यासाठी वापरायची गरज नाही, किंवा पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करून आपला वेळ सुद्धा तिथे वाया घालवण्याची अजिबात गरज पडणार नाही।
तर आपण तयार करून घेतलेला हा जो फेस पॅक आहे भरपूर असा इफेक्टिव्ह झालेला आहे आणि भरपूर सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत ज्या आपल्या स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत जाऊन अगदी सहजपणे चेहऱ्यावरची घाण, धूळ, मिट्टी, एक्सेस ऑइल काढून टाकतात आणि त्याच्यामुळेच आपला चेहरा नॅचरली ग्लो करायला लागतो। त्यामुळे येणाऱ्या सणांसाठी अजिबात पार्लरमध्ये न जाता हा साधा सोपा उपाय तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। आता हा फेस पॅक आहे हा याचा ग्लो दुपटीने वाढवण्यासाठी अजून एक गोष्ट आपण इथे ॲड करणार आहोत ज्याच्यामुळे सुद्धा वाढत्या वयामुळे आपली स्किन लूज पडायला लागते, चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसायला लागतात। तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्याला इथे ॲड करायची आहे चिमूटभर तुरटी। आता तुरटीसुद्धा आपल्या स्किनसाठी भरपूर फायदेशीर ठरते। लूज झालेली स्किन टाईट करण्यासाठी, चेहऱ्यावरच्या येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तुरटीचा भरपूर फायदा होतो। आता इथं तुरटीना मी प्युरिफिकेशन केलेली तुरटी इथं वापरलेली आहे, तुम्हाला सुद्धा ती अशाच पद्धतीने वापरायची आहे। याचा व्हिडिओसुद्धा डिटेल चॅनलवरती आहे, तुम्ही एकदा नक्की बघा तो, आणि नसेल तर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर मला नक्की कमेंट करा, मी ती सुद्धा तुम्हाला आन्सर करण्याचा प्रयत्न करेन। आता ही जी तुरटी आहे तर ती साधारणतः चिमूटभरच तुरटी आपल्याला वापरायची आहे, जास्त सुद्धा तुरटी आपल्या स्किनसाठी वापरायची नाही, कारण तुरटीमुळे चेहरा आपला ड्राय सुद्धा पडू शकतो। आता तुम्ही बघताय एवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला इथं तुरटी ॲड करायची आहे आणि ही तुरटी ॲड केल्यामुळे आपल्याला या फेस पॅकचे डबल बेनिफिट मिळणार आहेत। सोबतच वाढत्या वयानुसार तुमच्या चेहऱ्यावरचं डलनेस, ड्रायनेस हे सगळं कमी होणार आहे आणि चालू वयापेक्षा एक 5 ते 10 वर्ष तुमचा चेहरा अगदी नॅचरली ग्लो करायला लागेल, यंग दिसायला लागेल। आता छान या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स केलेल्या आहेत आणि क्रीमी कन्सिस्टन्सीचा आपला फेस पॅक तयार झालेला आहे। आता हा मी माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा अप्लाय करून तुम्हाला दाखवते। सगळ्यात अगोदर थंड पाण्याने मी चेहरा धुवून घेतलेला आहे। आता तुमच्या चेहऱ्यावर भरपूर काळपटपणा जमा झाला असेल किंवा डागधब्बे असेल तर कच्च्या दुधानं तुम्हाला चेहऱ्याची छान अगोदर क्लिन्झिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण तयार करून घेतलेला हा फेस पॅक आहे तो हलक्या हाताने चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे। तुम्ही बघू शकता अतिशय लाईट वेट पातळ असा फेस पॅक आहे जो सहज स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत जातो आणि त्याच्यामुळेच अगदी इन्स्टंट तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये बदल झालेला जाणवतो। आता सिंगल लेअर किंवा डबल लेअर इथं तुम्हाला अप्लाय करायचे आहे। आपल्या चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये अप्पर डायरेक्शनमध्ये तुम्हाला हा लावायचा आहे, सोबतच मानेवरती सुद्धा लावा आणि हातांवरती सुद्धा लावू शकता आणि त्यानंतर 10 ते 15 मिनटं हा स्किनमध्ये सुकू द्यायचा आहे, जेणेकरून तो स्किनमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शोषला जाईल आणि स्किनमध्ये त्याचे बेनिफिट आपल्याला बघायला मिळतील। आता हा 10 मिनिटानंतर सुकलेला आहे। आता हा डायरेक्टली रिमूव्ह न करता हलक्या हाताने इथं आपल्याला मसाज करायचे आहे, स्क्रबिंग करायचे आहे, ज्याच्यामुळे ब्लॅकहेड्स असतील, व्हाईटहेड्स असतील, सोबतच डेड स्किन असेल तर ती अगदी सहजपणे निघून जाते आणि त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्ही बघाल अगदी पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला 2 ते 3 शेड इतकी लाईटर स्किन झालेली जाणवेल आणि त्यामुळेच पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची तुम्हाला आता अजिबात गरज लागणार नाही। हा साधा सोपा उपाय कुठल्याही येणाऱ्या सणाच्या अगोदर तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला तो भरपूर आवडेल आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमच्या स्किनमध्ये सुद्धा नक्कीच ग्लो यायला लागेल। आता स्किनमध्ये आलेला ग्लो लॉक करून ठेवण्यासाठी इथं आपल्याला मॉइश्चरायझरसुद्धा वापरायचं आहे, जेणेकरून आपली स्किन अजिबात ड्राय पडणार नाही आणि शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता, तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला भरपूर चांगले बदल झालेले जाणवतील। तर अशा पद्धतीने मी इथं ॲलोवेरा जेल आणि सोबतच रोज वॉटर एकत्र करून मॉइश्चरायझर म्हणून वापरलेलं आहे। व्यवस्थित स्किन आपली मॉइश्चराईज करायची आणि रात्रभर आपली स्किन रिलॅक्स होते, रिपेअर होत असते आणि सकाळी तुम्ही बघाल तुमच्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो आलेला तुम्हाला दिसेल। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा फेस पॅक अप्लाय केल्यानंतर याचे येणारे रिझल्टसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर, सी यू सून।